संस्थान हसत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून, सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून श्रावण मासाच्या निमित्ताने एक महिनाभर चालत असलेला हा भव्य दिव्य शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ महोत्सव आपण श्रवण करत आहोत. भगवान शंकराच्या दिव्य कथा आपण श्रवण करत आहोत. पाठीमागे आपण अंधकासुराची अतिशय सुंदर अशा प्रकारची कथा श्रवण केली. अंधकासुराचा वध भगवान शंकरांनी केला आणि त्यानंतर शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्या प्राप्त झाली. अशा प्रकारची ही कथा आपण पाठीमागे ऐकली. रुद्रसंहितेमधील हे युद्धखंड चालू आहे आणि या युद्धखंडामध्ये भगवान शंकरांनी कोणाकोणाबरोबर युद्ध केलं, कोण्या कोण्या असुर लोकांचा संहार केला, त्याचंच वर्णन विशेषतः ऐकायला मिळते. तर आज व्यास महाराज सनत कुमारांना विचारतात की हे सर्वज्ञ सनत कुमारजी, तुम्ही अतिशय प्रेमाने अनेक भगवान शंकराच्या कथा आम्हाला ऐकवलेल्या आहेत आणि इथूनही पुढे जे जे काही भगवान शंकराचं चरित्र आहे ते आपल्याकडून ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. अजूनही कोण्या कोण्या असुरांचा भगवान शंकराने वध केला ती आपण कृपा करून मला सांगावं अशी विनंती केली असता सनत कुमारही अतिशय प्रेमाने व्यास महाराजांना म्हणतात की ज्या बाणासुराची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे, तो बाणासूर अतिशय उग्र तपश्चर्या करून त्याने भगवान शंकराकडून अनेक प्रकारचे वरदान प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर त्याच शंकराकडून स्वतःच्या मृत्यूचंही वरदान प्राप्त करून घेतलं आणि मृत्यू प्राप्त झाल्याच्या नंतर शिवसान्निध्याची प्राप्ती त्याने करून घेतली. अशा प्रकारची सुंदर कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा बाणासूर कोण आहे? तर आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की कश्यपाच्या 2 पत्न्या दिती आणि आदिती, 13 पत्न्यांच्यापैकी दिती ही सर्वात वडील आणि आदिती सर्वात वडील आणि त्याच्यानंतरची दिती. या दितीपासून 2 मुलं झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्षालाही भगवान विष्णूने वराह रूप धारण करून मारून टाकलं, हे आपण मागं ऐकलं. त्यानंतर हिरण्यकशिपूला सुद्धा भक्त प्रल्हादाचं संरक्षण करण्याच्या निमित्ताने नरसिंह रूप धारण केलं आणि त्या हिरण्यकशिपूला सुद्धा मारून टाकलं. त्याच्यानंतर भक्त प्रल्हादाचं राज्य सुरुवात झालं आणि त्या भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूचेच ते परमभक्त असल्यामुळे खूप चांगल्या प्रमाणामध्ये भक्तीचा प्रचार केला, सनातन धर्माचा, वैदिक धर्माचा प्रचार केला, स्वतः त्या धर्माप्रमाणे आचरण केलं. अनेक वर्षापर्यंत ते जिवंत राहिले, राज्य केलं त्यांनी. सत्यावर आधारित अशा प्रकारचा त्यांचा सर्व व्यवहार असायचा. सत्य सोडायचं नाही, काहीही जरी झालं तरी सत्य सोडायचं नाही हे त्यांचं व्रत होतं. मग ते स्वतःला फाशीचा जरी प्रसंग आला, स्वतःला मृत्यूचा जरी प्रसंग आला तरी त्या सत्यापासून वंचित व्हायचं नाही, दूर जायचं नाही. अशा प्रकारचं व्रत त्यांनी धारण केलेलं होतं. आणि त्यांनी गावामध्ये असा नियम ठेवला होता की आपल्या गावामध्ये राजधानीचं गाव आहे, खूप मोठा बाजार भरतो आणि बाजारात येणारा प्रत्येक व्यापारी तो नाराज होऊन जाता कामा नये. आपल्या गावामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याचा माल विकलाच पाहिजे आणि जर त्याला कोणी गिऱ्हाईक नाही मिळालं तर
ते स्वतः प्रल्हादाने विकत घ्यायचा आणि मग त्याच्या तो कामाचा असो नसो त्यानं सांगल त्या भावात विकत घ्यायचा. पण कोणताही व्यापारी आपल्या बाजारातून आपल्या गावातून रिकाम्या हाताने परत जायचा नाही. आज माझा माल विकला नाही, गिराईकच लागलं नाही असं म्हणून तो परत जायचा नाही. अशा प्रकारचं व्रतच होतं त्याचं. मला वाटते अजूनही असा बाजार काही कुठं निर्माण झाला नाही. बरेच वेळेस आपल्याला बाजारला जावं लागतंय, माल विकला नाही म्हणून तसाच घरला परत आणावं लागतंय, नाहीतर वाटत फेकून द्यावं लागतंय. बरेच वेळेस हे भाजीपाला विकणाऱ्याची अशीच गत होती. काढायचा खर्चा, तिथं नेऊन द्यायचा खर्चा हे सुद्धा निघना आणि मग त्यावेळेस ते अर्ध्या वाटत टाकून देऊन यावं लागतं. बरेच वेळेस आपण बैल गाई वगैरे विकायला नेतो आणि ते विकले नाहीत म्हणून बऱ्याच चक्रा त्या बाजारच्या आपल्याला करावं लागतात. पण अजूनही असा एखादाही बाजार तयार झाला नाही की ज्या बाजारामध्ये नेलेली वस्तू ही विकलीच पाहिजे किंवा विकतेच असा एकही बाजार तयार नाही झालेला. पण भक्त प्रल्हादाने अशा प्रकारचा हा प्रयोग केला होता आणि त्या सत्याच्या बळावर म्हणून त्याच्या गावामध्ये, त्याच्या राज्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी राहत होत्या. सगळे लोक सत्याने वागणारे होते, सगळ्या लोकांना यश प्राप्त होत होतं, सगळ्या लोकांना कीर्ती मिळत होती. अशा प्रकारचं ते राज्य होतं. आणि एकदा गंमत अशी झाली की या सत्याच्या बळावर त्याने आपलं राज्य घेऊ नये म्हणून इंद्रदेवाने त्याचं ते सत्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इंद्रदेवाने एका व्यापाऱ्याचं रूप धारण केलं, भक्त प्रल्हादाच्या गावामध्ये गेला आणि काय माल घेऊन गेला माहिती आहे? चक्क बिनकामी माल घेऊन गेला. वारकाच्या जवळचे नख, केस, तांबटकऱ्याजवळ पडलेले ते कात्रा, घिसड्याजवळ, लोहाराच्या जवळ पडलेला लोखंडाचा कात्रा, बिनकामी, काही उपयोगाचा नाही. चांभाराच्या जवळ पडलेले ते कातड्याचे तुकडे, अशा प्रकारचा चक्क निकामी माल तो घेऊन त्यानं दुकान लावलं, ढिगं लावले. आता त्याला कोण गिराईक लागलं सांगा बरं? शेवटी सगळे व्यापारी उठून गेले, बाजार संपला, सगळ्याचे माल विकल्या गेले, पण याला मात्र भवानीच झाली नाही. याची कोणी विचारलं सुद्धा नाही की हे माल केवढ्याला दिला. शेवटी सूर्यास्त होईपर्यंत थांबावं असा त्यानं विचार केला आणि मग ते भक्त प्रल्हादाचे दूत त्या बाजारामध्ये फिरायला लागले. कोणी व्यापारी राहिलाय काय, त्याचा माल विकला नाही काय. आणि फिरता फिरता हे एकच दुकान त्याला दिसलं की याची अजून शीग मोडली नाहीच. आणि अशा प्रकारचं ते दुकान दिसलं आणि त्याला विचारलं, बाबा हे असला माल तो बाजारात घेऊन बसला असेल, कोण गिराईक लागेल? ते म्हणला, मी काय गिराईक लागावं म्हणून बसलो काय? म्हणला लागणार तर लागणार. म्हणला जातो घेऊन घरला, माझा माल आहे. म्हणला माझ्या मनावर राहिलं, म्हणला विकायचं न विकायचं, गिराईक लागलं तर विकणार. म्हणला नाही तर न तो घरला. हे काय नासोळ होईना, म्हणला इट ना खराब होईना. बरं म्हणले केवढ्याला दिलाय? केवढ्याला? म्हणले हे सगळे 10-10 हजाराचे ढिगलात. म्हणला हे 10-10 हजार प्रत्येक ढिगलाचे आले तरच देणार आहे, नाही तर देणार नाही. अरे म्हणले एवढी किंमत, हे बिनकामी सगळ्या वस्तू. ते म्हणले तुमच्यासाठी बिनकामी असेल, म्हणला माझ्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणला हे 10 हजारच घेतल्याशिवाय देणारच नाही. म्हणलं तर काय करावं बा? म्हणले हे चक बिनकामी 10,000 रुपये देऊन याचा माल घ्यावा. मालक आपल्याला शिवा देईल की असलं बिनकामी 10 हजाराला कसं घेऊन आलास? म्हणून पुन्हा भक्त प्रल्हादाला विचारायला गेले. भक्त प्रल्हादाने सांगितलं, म्हणले कमी काही होते काय विचारून बघा, जर होत नसेल तर घेऊन या. पुन्हा गेले, चौकशी केली, काही कमी करायचा त्याचा वाण दिसना गेला. शेवटी ते त्यानं सांगल तेवढी किंमत दिली आणि ते सगळ्याच्या सगळा माल गटोडे बांधून घरला आणला. म्हणले महाराज हे ठेवायचं कुठं? तर म्हणले हे महत्त्वाच्या वस्तू आहेत. म्हणले एवढ्या महागाचा माल आहे, मधल्या घरात तिजोरीच्या जवळ नेऊन ठेवा. आता ते
नखन केसन ते चमड्याचे तुकडे हे तिजोरीच्या जवळ. आणि गंमत अशी झाली की हे असला बेकार माल त्या तिजोरीच्या जवळ गेल्याबरोबर त्या तिजोरीमध्ये राहणारी एक बाई, लक्ष्मी तिचं नाव, ती त्या तिजोरीतून बाहेर आली. अतिशय दिसायला सुंदर, सर्व अलंकाराने परिपूर्ण, सगळे कपडे तिच्या अंगावर चांगले चांगले, दिसायला अतिशय सुंदर अशी ती लक्ष्मी बाहेर आली. भक्त प्रल्हाद बसले होते आपले बैठकीमध्ये. म्हणले महाराज नमस्कार करते मी तुम्हाला. म्हणले नमस्कार. बंदच करा मोबाईल सगळे. फ्लाईट मोड करा. व्हायब्रेशन आहे तर फ्लाईट मोड. हां. तर महाराज मला जाण्याची परवानगी द्या. ते म्हणले तू कोण आहेस? म्हणले मी लक्ष्मी आहे. म्हणले कुठं जायचं तुला? तर म्हणले मी आता जिकडं तोंड फिरेल तिकडं जाणार, काही नक्की ठरलं नाही कुठं जायचं. म्हणले का जाणार आहेस? जाण्याचं काय कारण? तर म्हणले तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊन थांबलंय म्हणले, आणि जिथं दारिद्र्य राहतंय त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही, आणि म्हणून मला जायची परवानगी द्या. ठीक आहे म्हणले जा, काही हरकत नाही. त्याच्यानंतर अजून एक पुरुष बाहेर आला. त्यानेही नमस्कार केला. म्हणले नमस्कार. म्हणले मलाही जायची परवानगी द्या. ते म्हणले तू कोण? ते म्हणले माझं नाव यश. म्हणले तू का चाललास? तर म्हणले जिथं लक्ष्मी पैसा त्याच्याकडे यश आहे की नाही. उगाच कोणी यशस्वी होते का? धनवानालाच यश मिळते, धनवानालाच सगळ्या गोष्टी यशस्वी होतात. निर्धनाला काय यश मिळणार? ठीक आहे म्हणले जा. अजून एक बाई बाहेर आली. ती तशी सुंदर दिसायला, सगळे अंगावर कपडे बिपडे. तिनेही जायची परवानगी मागितली. म्हणले तू कोण? तर म्हणले माझं नाव कीर्ती आहे. तर म्हणले तू का चाललीस? तर म्हणले जिथं लक्ष्मी, जिथं यश, तिथंच काय राहते? कीर्ती. कीर्ती राहते. कीर्ती कोणाची कशी होईल? पैसेवाल्याची कीर्ती, त्या लक्ष्मीवाल्याची कीर्ती, ज्याचं यश आहे त्याची कीर्ती. ठीक आहे म्हणले जा. अजून असे 4-2 पुरुष, काही गडी काही, त्या तिजोरीतून बाहेर निघाले. जाण्याची परवानगी मिळाली. पण त्याच तिजोरीमधून अजून एक पुरुष बाहेर निघाला. त्यानं सांगितलं मलाही जायची परवानगी द्या. ते म्हणले तू कोण? तर म्हणले माझं नाव सत्य आहे. सत्य म्हणजे खरं वागणं, खरं बोलणं, खरा व्यवहार करणं. म्हणजे मलाही जायची परवानगी द्या. ते म्हणले तू का चाललास? तर म्हणले जिथं लक्ष्मी, जिथं ते यश, जिथं ते कीर्ती, जिथं हे सगळ्या गोष्टी, त्या ठिकाणी सत्य, म्हणून मलाही जायला परवानगी मिळावी. प्रल्हादानं सांगितलं तुला जाता येणार नाही. तू पाठीमागं फिरायचं आणि जिथं होतास तिथं जाऊन बसायचं. तर म्हणले का परवानगी मिळणार नाही? म्हणले तुझ्या सत्याच्या बळावर मी लक्ष्मीचा त्याग केला, सत्याच्या बळावर कीर्तीचा त्याग केला, सत्याच्या बळावर यशाचा त्याग केला. कारण तू सत्य टिकून राहावं म्हणून, आणि तूच जर निघून जाशील तर मग त्या लोकांना सोडण्यात काय मतलब झाला? तुला जाऊ देणार नाही म्हणजे फिर माग. तुझ्याकरता ह्या सगळ्या लोकांना सोडलं. आणि ते सत्य ठीक आहे महाराज म्हणले जशी तुमची इच्छा. माझ्यावर जर तुमची एवढी भक्ती असेल, एवढी जर निष्ठा असेल, माझ्याकरता तुम्ही पैसा सोडायला तयार आहो खऱ्यासाठी, सत्यासाठी, लक्ष्मी सोडायला तयार आहो, सत्यासाठी तुमचं यश सोडायला तयार आहो, तुम्ही सत्यासाठी तुमची कीर्ती सोडायला तयार आहो. एवढं सत्यासाठी जर तुम्ही बलिदान देत असाल तर मी सुद्धा तुम्हाला सोडून जाणार नाही. ते सत्य जिथं होतं तिथं जाऊन बसलो. थोड्या वेळानं बाहेरून एक गडी आला मध्ये. ते म्हणला महाराज मला मध्ये बसायची परवानगी द्या. ते म्हणले तू कोण? ते म्हणले माझं नाव यश आहे. म्हणले यश. म्हणले तू कुठं चाललास? का मध्ये चाललास? तर म्हणले जिथं सत्य आहे शेवटी यश त्याला मिळते. सत्यमेव जयते.
सत्याचा विजय होत असतो नेहमी, सत्याला यश मिळत असते. सत्य थोडा वेळ मागं जरी सरकत असलं तरी पण त्याचा पराजय कधी होत नाही, परास्त कधी होत नाही. आणि म्हणून सत्य कधी सोडायचं नाही. यशाला सांगितलं ठीक आहे म्हणले, जा बसमध्ये जाऊ. लगेच ती कीर्ती आली. तिला विचारलं तू का आलीस? तर म्हणले जिथं सत्य आहे, जिथं यश आहे तिथंच मला राहावं लागेल की. म्हणले हो, यशवंताची कीर्ती जास्त, पैसेवाल्यापेक्षा यशस्वी माणसाची कीर्ती जास्त असते, सत्यानं वागणाऱ्या माणसाची कीर्ती जास्त असते. आणि त्याच्या मागं मागं ते गेलेली लक्ष्मी वापस आली. तिला विचारलं तू का आलीस? ती म्हणली आता सगळेच मय जोडीदार इथं आहात म्हणले, मी कुणीकडे भटकू आता तिला सोडून. सत्य इथं आहे, कीर्ती इथं आहे, यश इथं आहे, मग या सगळ्यांना सोडून मी कुठं बाहेर भटकणार आहे? ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी राहतात त्या ठिकाणी लक्ष्मीसुद्धा राहते. आणि म्हणून आयुष्यामध्ये काहीही सोडायचा प्रसंग जरी आला तरी काय सोडायचं नाही? सत्य सोडायचं नाही, खरेपणा सोडायचा नाही. मग भलेही काय व्हायचं असेल ते हो. शेवटी तो इंद्रदेव पराभूत झाला आणि त्या दारिद्र्याच्या रूपाने घरात शिरलेला तो इंद्रदेव शेवटी प्रल्हादाच्या समोर येऊन हात जोडायला लागला आणि म्हणायला लागला, महाराज तुमच्या सत्याच्या पुढे मी पराभूत झालेलो आहे आणि मला क्षमा करावी. हे परीक्षा सगळी मीच घ्यायला इथं आलो होतो, पण माझ्या परीक्षेमध्ये तुम्ही सत्यच उतरलेला आहात, तुमच्या सत्याला बाधा काही निर्माण होऊ शकलेली नाही. तर थोडक्यात अशा प्रकारे एवढा सत्याने वागणारा भक्त प्रल्हाद, त्या भक्त प्रल्हादाच्या जीवनाच्या नंतर पुढे त्याचाच मुलगा विरोचन नावाचा त्या राज्यावर बसला. विरोचनही तशाच प्रकारचा फार मोठा उदारदाता, देवांचे गुरु बृहस्पती, त्या बृहस्पतीकडे जाऊन विद्या ग्रहण केली या विरोचनाने. इंद्रदेव आणि हा विरोचन एकदाच विद्या घ्यायला गेले म्हणून दोघाकडे, त्या देवांच्या गुरुकडे बृहस्पतीकडे. आणि ते दोघंही विद्या ग्रहण करत असताना आता ते बृहस्पती काही जास्त बोलले नाहीत. तर म्हणले ह्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे? म्हणले आम्हाला आत्मज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान, आत्मविद्या, ब्रह्मविद्या मिळविण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला ती आत्मविद्या द्या. तर त्यावेळेस त्या बृहस्पतींनी एकच वाक्य बोललं की प्रतिबिंब आत्मा नाही, बिंब आत्मा आहे. प्रतिबिंब काही आत्मा नाही, पण आत्मा कोण आहे? बिंब जे आहे ते आत्मा आहे. हे दोघांनी ऐकलं आणि पुन्हा बृहस्पती मौन धारण करून बसले आपलं डोळे लावून. जा म्हणले घाल, झाले, हेच ब्रह्मविद्या आहे एवढीच. मग ते इंद्रदेवही परत आले, हे विरोचनही परत आला. दोघांनी विचार केला त्या गोष्टीवर, बिंब काय, प्रतिबिंब काय आहे. आता बिंब आणि प्रतिबिंब सगळ्याला कळते. आरशामध्ये पाहत असताना आरशात पडलेलं ते प्रतिबिंब आणि पाहणाऱ्या माणसाचं आपलं हे जे तोंड आहे हे बिंब याला म्हणतात. या तोंडाला बिंब म्हणायचं आणि ते आरशात पडलेलं ते प्रतिबिंब आहे. त्यांनी काय सांगितलं? प्रतिबिंब आत्मा नव्हं, बिंब काय आहे? आत्मा आहे. आणि मग रस्त्यानं जाता जाता एक तलाव लागला. त्या तलावाचं पाणी पिता पिता त्या तलावामध्ये यांचं तोंड यांना दिसायला लागलं. तोंड बघता बघता त्या विरोचनाला ध्यान आलं आपल्या गुरुच्या वचनाचं की बिंब काही प्रतिबिंब आत्मा नाही, तर कोण आत्मा आहे? बिंब आत्मा आहे. आणि मग त्यानं प्रतिबिंब म्हणजे हे मध्ये पडलेलं ते तोंड दिसाले ते काही आत्मा नाही, पण बिंब जो आहे ते मुख जे आहे आपलं, हे जे शरीर जे आहे हे काय आहे? आत्मा आहे, असं त्यानं निश्चय केला. आणि मग तेव्हापासून देहात्मवाद सुरुवात झाला. या शरीरालाच आत्मा म्हणणे, ह्याच्याशिवाय आत्मा जास्त खोलवर नाही, याच्याशिवाय देहाशिवाय आत्मा दुसरा नाहीच. या देहाते म्हणे मी, देह संबंधित काय माझे, परी हे काळाचे खाजे ऐसे नेण तू गेला. या देहाला मी आत्मा आहे असं समजणे आणि देहाच्या संबंधात असणारे जे लोक आहेत ते माझे आहेत असं समजणे, यालाच त्याने आत्मज्ञान समजलं आणि तो घरी येऊन निवांत बसला. कोण? विरोचन. पण इंद्रदेवाला वाटलं असं कसं काय होऊ शकते? देह परवा जन्माला आला
काही दिवसाच्या नंतर मरणार आहे, या देहामध्ये रोज रोज बदल घडतो, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती, अशा प्रकारचे 6 दोष या देहाच्या शरीराच्या ठिकाणी आहेत. मग हा आत्मा कसा काय होऊ शकतो? मग पुन्हा एकदा जाऊन विचारावं. मग ते इंद्रदेव पुन्हा गेला त्या बृहस्पतीकडे, पुन्हा त्याचं विश्लेषण करून मागितलं. पुन्हा ते बृहस्पती असंच काहीतरी एखादं वाक्य बोलले आणि पुन्हा परत पाठवून दिलं. असं 2-3 वेळेस तो गेला आणि त्यानं खरं आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. कोण? इंद्रदेवाने. एका चक्रमध्ये काही भागलं नाही, पण विरोचन मात्र त्या एकाच गोष्टीवर पक्क धरून बसला आणि त्याने हा देहात्मवाद या जगामध्ये पसरवला, असं वर्णन आहे. एकदा इंद्रदेव या विरोचनाला मागणी करायला आला ब्राह्मणाच्या रूपाने, आणि काय मागितलं म्हणले, तुझं मुंडकं मला दे. आणि केवढा तो उदार दाता, त्यानं आपलं मुंडकं तोडून त्या इंद्रदेवाला, ब्राह्मणाच्या रूपात आल्यामुळे स्वतःचं मुंडकं तोडून दान दिलं. एवढा मोठा दाता, भक्त प्रल्हादाचा मुलगा. आणि त्या विरोचनाला मुलगा झाला बळीराजा. विरोचनाचा मुलगा कोण? बळीराजा. ज्या बळीराजासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. 3 पावलं जमीन मागितली, एका पायामध्ये सर्व पृथ्वी आटवली, दुसऱ्या पायामध्ये आकाश आटवलं, आणि 3रा पाय कुठं ठेवू म्हणून विचारला असता बळीराजानं सांगितलं, 3रा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. आणि त्याच्या मस्तकावर ते पाय ठेवला 3रा, आणि बळीराजाला कुठं घातलं? पाताळात घातलं. अशा प्रकारचा बळीराजा, देवाने ज्याच्या घरी मागायला यावं, देवाला दान देणारा, बळी सर्वस्वे उदार, तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. जेणे उभारिला कर, करुणी कहार तो पाताळी घातला. देवा तू असा बेकार हास म्हणले, खराब हास, निष्ठुर आहेस, निर्गुण आहेस, तुला माया नाही, लई कठोर काळजाचा. अरे म्हणले, बळीराजासारखा एवढा उदार राजा, बळी सर्वस्वे उदार, जेणे उभारीला कर, करुणी कहार तो पाताळी घातला. अशा प्रकारचा बळीराजा. आणि त्या बळीराजाच्या पोटी बाण नावाचा मुलगा झाला. बळीराजाला 100 पोरं झाले, आणि त्या 100 पोरापैकी सगळ्यात वडील पोरग कोणतं? बाण. आणि त्या बाणालाच पुढे बाणासूर अशा प्रकारचं नाव प्राप्त झालं, कारण असुर कुळामध्ये त्याचा जन्म झाला. हे सगळं असुर कुळच आहे बरं काय. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन, बळी, दितीपासून झालेले हे सगळे दैत्यच आहेत, असुरच आहेत. आणि मग हा बाणासूर, या बाणासुराने भगवान शंकराची खूप मोठी तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली, आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकर प्रसन्न झाले, वर देण्यासाठी आले. आणि या बाणासुराने काय मागितलं? म्हणले, माझ्या हातावर 1000 हात असावेत, मला बाहू किती असाव्यात? 1000 बाहू असाव्यात, सहस्र बाहू. आणि त्या 1000 हातांच्या द्वारा मी सगळ्या जगाला परास्त करून टाकावं. मला कोणीच मारू नये, सगळ्यांना मी मारावं, देवलोकांना सुद्धा मी हरवावं, अशा प्रकारचं वरदान त्यानं भगवान शंकराकडून मागितलं. म्हणले, तुला मरणाबद्दलची काही इच्छा असेल तर ते मरण मागून घे ना. मरणही मागावंच लागेल की. मरणाबद्दल काही पर्याय तुला मागायचे असतील तर सांग, यानं मरून येऊ नये, त्यानं मरून येऊ नये, अशा प्रकारे. तर त्यानं सांगितलं, जो माझ्या या 1000 बाहूंना तोडील त्याच्या हाताने मला मृत्यू प्राप्त व्हावा, किंवा भगवान शंकर तुमच्या हाताने मला मृत्यू प्राप्त व्हावा, अशा प्रकारचं वरदान त्याने मागून घेतलं. तथास्तु म्हणून वरदान दिलं. हा बाणासूर आपल्या घरी परत आला. घरी परत आल्याच्या नंतर
भगवान शंकर त्याच्या या भक्तीवर असे प्रसन्न झाले होते की भगवान शंकर स्वतः त्याच्या नगराचं रक्षण करायला आले. कायमस्वरूपी या बाणासुराच्या घरीच राहायला लागले आणि अशा प्रकारे खूप मोठी तपश्चर्या त्याने केली. त्या बाणासुराला एक मुलगी होती, त्या मुलीचं नाव उषा होतं. उषा, उषा म्हणजे आपण सकाळ सकाळ झाली त्याला काय म्हणतो, उषःकाल झाला, उषा झाली. निशा म्हणजे रात्रीच्याला निशा आणि सकाळच्याला उषा. आणि रात्री झोपताना जे घेतात उशाला त्याला काय म्हणतात, उषा. एका गावात कीर्तनाच्या निमित्तानं जाण्याचा योग आला आणि तिथं कीर्तन सुटल्यावर झोपायला गेलो एका ठिकाणी. त्या बाईला म्हणलं, त्या म्हातारीला म्हणलं, आजी काही उषाला काही नाही काय म्हणलं, उषाला काही नाही काय. तर तिची एक नात होती उषा नावाची, लग्न होऊन 12 वर्ष झाली तिला, लेकरू नाही बाळ नाही. ती लढाई सुरू केली की होत्या म्हातारीला. माय महाराज म्हणली, तुम्हाला कसं कळालं माया उषाला काहीच नाही ते. आणि महाराज तुम्हाला काही कळत असलं तर सांगा, माया उषाला कशानं होईल लेकरू बाळ. मी म्हणलं तू या उषाचं म्हणणं झालो, मग या उषाला काय असलं तर दे म्हण, उशी दे म्हणलं, उशी. विनोदाचा भाग सोडा, मला काय सांगायचंय की त्या बाणासुराच्या मुलीचं नाव काय होतं, उषा. आणि त्या उषा नावाच्या मुलीने सुद्धा तारुण्यामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर पार्वती मातेची आराधना केली, उमेची आराधना केली. आणि पार्वती मातेची आराधना करण्याकरता आपली एक मैत्रीण सोबत घेऊन, चित्रलेखा नावाची मैत्रीण, तिला सोबत घेऊन ती उषा दररोज त्या पार्वती मातेच्या मंदिरात जायची, देवीच्या मंदिरामध्ये जायची आणि त्या देवीची उपासना करायची, भक्ती करायची. आणि अशा प्रकारच्या त्या देवीच्या केलेल्या उपासनेमुळे ती पार्वती माता प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणायला लागली, काय पाहिजे तुला वरदान सांग. तर म्हणले की हे पार्वती माते, मला एक सुंदर तरुण शौर्य अंगामध्ये असलेला शूरवीर अशा प्रकारचा मला पती पाहिजे आणि ते तुमच्या कृपेनं मला प्राप्त व्हावं. अशी मोठी गंमत आहे. जर एखाद्या मुलीला पती पाहिजे असेल चांगला तर पार्वतीची सेवा करायला सांगितलेली आहे, असं हे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. गोकुळच्या गवळणीसुद्धा कृष्ण आपल्याला पती मिळावा म्हणून त्यांनी एक व्रत केलं होतं, ते कात्यायनी व्रत नावाचं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये हेमंते प्रथमे मासी असं वर्णन करण्यात आलं. हेमंत ऋतूच्या पहिल्या महिन्यात त्यांनी कात्यायनी देवीचं व्रत केलं, 1 महिनाभर व्रत केलं उपाशी राहून. असं ते श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. तसंच या उषेनं सुद्धा त्या देवीचं व्रत केलं, देवी प्रसन्न झाली आणि मग तिला मागितलं की व माझ्या मनासारखा पती मला प्राप्त व्हावा. पती द्यायचं काम कोणाकडे आहे, पार्वतीकडे आहे. आणि जर पती दिल्याच्या नंतरही मूलबाळ काही होत नसेल तर मग मूलबाळ देण्याचं काम कोणाकडे आहे, महादेवाकडे आहे. त्याच्या घरीच हे दोन्ही खात्यात, लग्न व्हायला गेलं तर लग्न करून देणे आणि लग्न झाल्याच्या नंतर मूलबाळ व्हायला गेलं तर मूलबाळही देणे. हो, पार्वतीकडं काम आहे लग्न करून द्यायचं आणि महादेवाकडं काम आहे मूलबाळ द्यायचं. म्हणून ज्याला मुलगा नसेल त्यानं महादेवाची सेवा करायची आणि ज्याचं लग्न होत नसेल त्यानं पार्वतीची सेवा करायची. अशा प्रकारचं हे विधान आहे. पोरीने की काय पोरं नाही ती. आता या काळामध्ये पोरायनंच करावं लागेल. ते पूर्वीच्या काळामध्ये पोरीला मिळत नव्हते म्हणून ते पोरी करत होत्या. पण आता पोरीला काही अडचण राहिली नाही, काही टेन्शनच राहिली नाही महाराज. पोरगी आंधळी असू द्या, लंगडी असू द्या, मुकी असू द्या, बोबडी असू द्या, तिला काही टेन्शनच राहिलं नाही.
पोरं म्हणालेत महाराज पोरगी राहा आणि जिद्दी राहा, बाकी कसली आहे ते सांगू नका. त्याचा उपाय सांगा. मग त्याचा हेच उपाय आहे, ते नाही पार्वतीची सेवा करायची, पोर आहे ना. आणि पार्वती मातेच्या प्रसन्नतेनं त्यांना सुद्धा लग्न होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे तिने ती उपासना केली. पार्वती माता प्रसन्न झाली. पार्वती मातेचं वरदान तिला मिळालं आणि पार्वती मातेनं सांगितलं की तुला आज रात्री स्वप्नामध्ये एक तुझ्या पुरुष येणार आहे आणि त्याच पुरुषाबरोबर तुझं लग्न होणार आहे, पार्वती मातेनं सांगितलं. आणि मग मोठा आनंद झाला तिला. मग रात्रीच्याला घरी जाऊन तिनं ते आपला शृंगार वगैरे केला, असं ते नटून थटून. आता झोपी जायला स्वप्नात येणारा ते ना बा, आता ह्या शरीराला नटून काय होणार आहे, पण ते मनामध्ये आनंद झाला तिच्या असा एवढा. आणि ती नटून थटून अशा प्रकारे ते झोपी जायला लागली. आणि त्या चित्रलेखेला जवळ बसविलं आणि ती म्हणायला लागली, चित्रलेखे तू माझ्यावर ध्यान ठेव, काय काय होतंय काय काय नाही, काय प्रक्रिया होतात, काय क्रिया घडतात माझ्याकडून, ते सगळं लक्षात ठेव आणि मी जागं झाल्याच्या नंतर मला सांग. आणि त्यावेळेस ती ज्यावेळेस झोपी गेली त्यावेळेस अर्ध्या रात्रीच्या नंतर 3 वाजल्याच्या पुढून तिला एक स्वप्न पडायला सुरुवात झाली. सकाळी सकाळी पडलेले स्वप्न खरे होतात म्हणून, पण दिवस निघाल्यावर पडलेले स्वप्न खरे होईनात. सूर्योदय होण्याच्या अगोदर आणि 3 वाजल्याच्या नंतर जे स्वप्न पडतात ते खरे होत असतात असं वर्णन आहे. तर तिला त्या वेळेस स्वप्न पडायला सुरुवात झाली आणि तिने असं वर्णन केलेलं आहे की आपले लांब असे केलेले पाय जवळ घेतले. जवळ घेतल्याच्या नंतर तिचा चेहरा थोडासा हसरा झाला आणि अशा प्रकारे तिच्या शरीरामध्ये काही असे वेगळे वेगळे हावभाव व्हायला लागले, प्रसन्नता दिसायला लागली चेहऱ्यावर वगैरे. आणि हे सगळं त्या चित्रलेखेनं जवळ बसून ध्यान देऊन बघितलं तिच्याकडे. आणि तिला समजलं की हे हिच्या स्वप्नामध्ये आता तो कोणीतरी पुरुष आलेला आहे आणि त्याला बसण्याकरताच कदाचित हिनं त्या पायाजवळ आपली जागा दिलेली असेल, त्याच्याकडे बघूनच हसरा चेहरा केला असेल वगैरे वगैरे. अशा प्रकारे ती चित्रलेखा म्हणायला लागली, मनामध्ये ठेवायला लागली. आणि मग थोड्या वेळानं ज्यावेळेस ती जागी झाली, जागी झाल्याच्या नंतर तिला विचारलं, तुझ्या स्वप्नात आला होता का कोणी? तर म्हणले हो आला होता. तर म्हणले मी ओळखीलं म्हणले की तुझ्या स्वप्नामध्ये आलेला कोणीतरी आहे, तू पाय आपले जवळ घेतलीस म्हणजे त्याला बसायला जागा दिली, हसरा चेहरा केला म्हणजे त्याच्याकडे बघून तू हसायला लागलीस वगैरे वगैरे, हे सगळं मी पाहिलं आहे. आणि त्यावेळेस तिनेही असं मोठ्या आनंदाने तिच्यासमोर वर्णन करायला सुरुवात केली. कोण असेल तो पुरुष, कोण्या गावाचा असेल, कुठला असेल, कोण्या देशाचा असेल, अतिशय सुंदर आहे, तुला तर काही ते बघायला मिळालं नाही पण मी स्वप्नामध्ये पाहिलं आहे, पण आता कसं वर्णन करू मला काही कळना झालं आहे त्याचं. त्यावेळेस ती चित्रलेखा म्हणायला लागली, हे बघ मला चित्र चांगले काढता येतात आणि स्वर्गामध्ये या पृथ्वी तलावर आणि पाताळामध्ये जे जे कोणी चांगले चांगले पुरुष आहेत त्या सगळ्यांचे चित्र काढून मी तुला दाखवते आणि त्या चित्रावरून ते चित्र बघून तू असं मला सांग की या चित्रातला पुरुष हा रात्री स्वप्नामध्ये आला होता. आता काय ती चित्रकला असेल, थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फोटो काढल्यासारखी चित्रकला महाराज, जसं काय आता हुबेहूब त्या माणसाची फोटो काढावी अशा प्रकारचे तिनं चित्र काढून दाखवायला सुरुवात केली. स्वर्गातल्या इंद्रादी देवाचे चित्र काढून दाखवले, नाही नाही म्हणले याच्यापैकी कोणी नाही. मग पाताळातल्या काही ते अनेक लोकांचे चित्र काढून दाखवायला सुरुवात केली, म्हणले ह्याच्यातलाही कोणी नाही. मृत्यू लोकातल्या बऱ्याच राजे लोकांचे चित्र त्या चित्रलेखेनं काढून दाखवले, ती म्हणले याच्यातलंही कोणी नाही. मग आता राहिले कुठलं? तर म्हणले आता एक गाव राहिले म्हणले द्वारका. त्या द्वारकेमध्ये कदाचित असला पाहिजे तुझ्या रात्री स्वप्नामध्ये आलेला पुरुष, त्या द्वारकेमध्ये असला पाहिजे. मग त्या द्वारकेमध्ये कृष्णाचं चित्र काढलं. वृष्णी वंशामध्ये जन्माला आलेला भगवान कृष्ण परमात्मा, यदुवंशामध्ये जन्माला आलेला कृष्ण परमात्मा, वसुदेव पुत्र देवकी पुत्र भगवान कृष्ण परमात्मा, त्याचं चित्र काढलं. त्या उषेला दाखवलं. उषा म्हणायला लागली, अगदी चेहरा जुळता मिळता दिसायला, पण हे जरा म्हातारं दिसायला म्हणली. ते इतकं म्हातारं नाही म्हणली. हो, रात्री स्वप्नात आलेला ते मुलगा जो आहे
तो एवढा म्हातारा नाही, ह्याच्यापेक्षा तरुण आहे. त्या चित्रलेखेला मोठा आनंद झाला, म्हणजे आले जवळजवळ आता. मग कृष्णाच्या पोराचं चित्र काढलं, प्रद्युम्न त्याचं नाव, आणि त्या प्रद्युम्नाचं चित्र काढलं. हां म्हणली अगदी जवळ आले बघ, म्हणली आता ह्याच्यासारखंच आहे, म्हणजे हुबेहूब काहीच फरक नाही, पण हेही जरा राहटच दिसायला आहे, म्हणले अजून ह्याच्यापेक्षा ते जरा नाजूकच आहे म्हणले. मग त्या प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, त्या अनिरुद्धाचं चित्र काढलं. आणि अनिरुद्धाचं चित्र पाहिल्यावर तर महाराज ती उड्याच मारायला लागली, नाचायला लागली, आनंद वाटायला लागला. हेच आहे म्हणली ते, बस आता ह्याच्याशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. अशा प्रकारे त्या अनिरुद्धाचं चित्र घेऊन आपल्या छातीला लावायला लागली, त्या चित्राचेच मुक्के घ्यायला लागली, असं काय काय ते सगळे हावभाव करायला लागली. आणि म्हणली काहीही कर चित्रलेखे, तू एवढं सुंदर चित्र मला तू काढून दाखवलेलं आहेस, तर हा जो कोणी आहे ना याला घेऊन तू ये, याची माझी गाठ घालून दे. आणि त्यावेळेस ती चित्रलेखा त्याच बाणासुराच्या एका मंत्र्याची मुलगी आहे, आणि तिला ते योगविद्या हे बाकीच्या हे तंत्रमंत्र वगैरे अशा प्रकारच्या विद्या तिला येत होत्या म्हणून. आणि त्या योगविद्येच्या द्वारा, तंत्रमंत्रविद्येच्या द्वारा ती द्वारकेमध्ये आली, आणि गुप्त रीतीने त्या द्वारकेमध्ये येऊन कृष्णाच्या महालामध्ये शिरली. कृष्णाच्या महालामध्ये जाऊन त्या अनिरुद्धाच्या महालामध्ये शिरली, आणि तिथं झोपलेला अनिरुद्ध पाहिला तिने. शांत असा रात्रीच्याला झोपलेला तो अनिरुद्ध पाहिला, आणि त्या पलंगासहित तिनं उचललं. म्हणून त्या अनिरुद्धाला रात्रीच्या वेळीच पलंगासहित उचललं, आणि तसाच ते पलंग घेऊन बाणासुराच्या शोणितपूर नावाचं गाव, त्या शोणितपूर नावाच्या गावामध्ये ती येऊन पोचली. चित्रलेखा कोणालाच पता न लागू देता त्या उशेच्या महालामध्ये नेऊन तो पलंग ठेवला, आणि हा झोपीतच आहे, याला काही पता नाही. आणि ती उषा येऊन पाहायला लागली, तर म्हणली हाच आहे, बस रात्री स्वप्नामध्ये जो आलेला आहे तो हाच आहे, आणि हाच माझा पती आहे, याचंच नाव मला पार्वती मातेनं सांगितलेलं आहे, याच्याबरोबरच माझा विवाह होणार आहे. आणि अशा प्रकारे त्या उषेनं अनिरुद्धाला ठेवून घेतलं. 1 महिन्याचा काळ गेला, अनिरुद्धाला घराच्या महालाच्या बाहेर निघू दिलं नाही. महालाच्या भोवताल पहारेकरी होते तिचं संरक्षण करण्याकरता, पण त्या पहारेकऱ्यांना सुद्धा पत्ता लागलेला नाही की हिच्या महालामध्ये कोणीतरी एक परपुरुष आहे. आणि एक दिवस गंमत अशी झाली की त्या पहारेकऱ्यांना कळालं की हिच्या महालामध्ये कोणीतरी एक पुरुष आहे, ही कोणाबरोबर तरी बोलत आहे, हिच्या बोलण्याचा आवाज, हिच्याही बोलण्याचा आवाज ऐकू यायला लागला, आणि कोणातरी पुरुषाच्याही बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. की म्हणजे पुरुष कोण आला, आपण तर डोळ्यामध्ये तेल घालून जागे आहोत या महालाच्या भोवती, पुरुष कोण मध्ये आला. आणि मग त्यांनी ते सगळं पाहिलं बारकाईनं जरासं, आणि त्यांच्या लक्षात आलं की नक्की हा पुरुषच आहे. आणि मग त्यांनी जाऊन ते थेट बाणासुराला सांगितले. बाणासुराच्या अंगाची आग व्हायला लागली, तिळपापड व्हायला लागला त्याचा, की माझी मुलगी एवढ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये संरक्षणामध्ये असताना तिच्या महालामध्ये कोणीतरी पुरुष येतो, हा पुरुष आहे कोण. आणि मग तो बाणासूर आपले सैन्य घेऊन त्या उशेच्या महालामध्ये जायला लागला. पण या अनिरुद्धाने त्या सर्वांच्या बरोबर अशा प्रकारचं युद्ध केलं, आणि त्या सर्व सैन्यांना हरवलं. आणि शेवटी त्या बाणासुराला कोणीतरी सांगितलं की म्हणले याला आपण काय करूया, बंधनात ठेवूया, आणि याचा सगळा पत्ता काढूया, याला मारू नका. आणि त्याला नागपाशाने बांधण्यात आलं. आणि मग हा कोण आहे, कुठला आहे, इथं कसा आला वगैरे हे सगळी चौकशी तो करायला लागला. आणि एवढ्यात ही सगळीच्या सगळी अशी झालेली बातमी नारद मुनीने जाऊन भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितली. भगवान कृष्ण परमात्मा आपलं सर्व सैन्य घेऊन 12 अक्षौहिणी सैन्य आपल्या सोबत घेऊन भगवान कृष्ण परमात्मा शोणितपूरला आले. शोणितपूरला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाणासुराबरोबर युद्ध करायला लागले. युद्ध करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने त्या बाणासुराच्या 1000 जे हात होते ते सर्वच्या सर्व 1000 हात तोडून टाकले. 4च हात शिल्लक ठेवले म्हणून 996 हात तोडले.
आणि 4 हात त्याचे शिल्लक ठेवले. आणि एवढ्यात भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान शंकरांनी रोखलं कृष्णाला, की म्हणले त्याचे ते हात तोडू नका, त्याला मारू नका, तुमच्या हाताने त्याचा मृत्यू होणार नाही, त्याला जिवंत राहू द्या. आणि मग भगवान शंकराचं आणि कृष्ण परमात्म्याचं दोघांचं युद्ध सुरुवात झालं. दोघांचं युद्ध सुरुवात झाल्याच्या नंतर शेवटी एकमेकावर हे मोठमोठाले अस्त्र टाकायला लागले. इकडून जर पाशुपत अस्त्र टाकलं तर तिकडून नारायणास्त्र येऊ लागलं, इकडून जर पर्जन्यास्त्र अग्निअस्त्र टाकलं तर पर्जन्यास्त्र येऊ लागलं, इकडून जर वायुव्यास्त्र सोडलं तर तिकडून पर्वतास्त्र येऊ लागलं. अशा प्रकारे मोठमोठाले अस्त्र एकमेकाचे अस्त्र टाकलेले विफल करायला लागले. आणि शेवटी कोणीच कोणाला आटपायला तयार नाही. शेवटी भगवान शंकरांनी सांगितलं की हे पहा, आपण असं केदोळे जरी युद्ध केलं तरी हे युद्ध काही सरायचं नाही, आणि बाणासुराचा पराभव हा तुमच्या हातानं व्हायलाच पाहिजे, कारण मीच त्याला तशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे आणि तुमच्या हातानेच त्याचा पराभव होईल असंही सांगितलेलं आहे. तर त्याचा पराभव करण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा मला बेहोश करावं लागेल, आणि म्हणून माझ्यावर तुम्ही एक जृंभणास्त्र नावाचं अस्त्र टाका, की जे अस्त्र टाकल्याच्या नंतर त्या अस्त्राच्या योगाने झोप लागते माणसाला, आणि म्हणून मला झोप लागल. मला झोप लागल्याच्या नंतर तुम्ही त्याचा काय निकाल करायचा ते करा. शेवटी भगवान शंकरावरती जृंभणास्त्र टाकण्यात आलं. भगवान शंकर निद्रिस्तावस्थेमध्ये गेले, आणि निद्रिस्तावस्थेमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा बाणासुराबरोबर युद्ध करण्यात आलं. शेवटी बाणासूर हारला. कृष्णाला म्हणला की बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझी हार स्वीकारायला तयार आहे. आणि आता आपलं हे जे नातं आहे ते आपण नातं आता पुढे बळकट करूया असं म्हणून त्या महादेवही पुन्हा थोड्या वेळानं जागे झाले. त्यांनी सांगितलं की बाबा असं आता हे युद्ध करून भागणार नाही. तर उषेचं प्रेम आहे म्हणले त्या अनिरुद्धावर, आणि हे पार्वती मातेच्या कृपेनं हे सगळं निर्माण झालेलं आहे. तुझ्या उषेचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, किंवा त्या अनिरुद्धाचाही काही दोष नाही. अनिरुद्ध आपल्या मनाने बळजबरी तिथं आलेला नाही, त्याला उचलून आणण्यात आलेलं आहे. आणि या उषेचाही काही दोष नाही, कारण पार्वती मातेनं तशा प्रकारचा तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून हे काय करा, जुळतं मिळतं करा, लग्न लावा, विवाह करा या दोघांचा, आणि मोठ्या थाटामाटामध्ये. हे काही मुलगी अशी तुझी फार अरण्यामध्ये जाऊन पडाली अशातला प्रकार नाही. कृष्ण हा द्वारकेचा राजा आहे, स्वतः भगवान परमात्मा आहे तो, आणि त्याच्या घरी ही मुलगी चाललेली आहे. त्याच्यामध्ये वाईट म्हणून घेण्यासारखं असं काही नाही, चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे त्या दोघांचं जुळतं मिळतं केलं भगवान शंकरांनी. आणि मग त्या उषेचा अनिरुद्धाबरोबर विवाह करण्यात आला, आणि मोठ्या थाटामाटामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा रथ तयार करून त्या रथामध्ये त्या उषेला बसवून, अनिरुद्धाला बसवून, अनेक प्रकारचे उपहार देऊन, अनेक प्रकारचे ते काय म्हणतात वरदक्षिणा म्हणा किंवा दहेज म्हणा, अशा प्रकारे देण्यात आलं आणि त्यांना पाठवून देण्यात आलं. अशा प्रकारे नंतर बाणासुराने आपलं उरलेलं आयुष्य भगवान शंकराच्याच आराधनेमध्ये खर्च केलं. आणि भगवान शंकराची आराधना करत असताना बाणासुराला भगवान शंकराने आपल्या कैलासामध्ये सगळ्या शिवगणांच्या बरोबर तू कायमस्वरूपी राहशील अशा प्रकारचं वरदान भगवान शंकरांनी त्याला दिलं, आणि त्याला महाकाल अशा स्वरूपाची प्राप्ती झाली. अशी ही सुंदर कथा या ठिकाणी बाणासुराची वर्णन करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर किती वाढली, 5 मिनिटं. त्याच्यानंतर गजासूर नावाच्या एका असुराची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. गजासुराचा बापाचं नाव आहे महिषासूर. महिषासुराचा मुलगा गजासूर. हा महिषासूर मदोन्मत्त झाला त्यावेळेस सगळ्या देवांनी पार्वती देवीची आराधना केली, आणि पार्वतीने दुर्गादेवीचं रूप धारण केलं, आणि दुर्गादेवीचं रूप धारण करून महिषासुराला मारलं. असं वर्णन आपल्याला त्या देवी पुराणामध्ये ऐकायला मिळते, देवी भागवतामध्ये ऐकायला मिळते.
पार्वती मातेनं त्या महिषासुराला मारलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, अशा प्रकारे महाराजांचा एक अभंग आहे. महिषासुराचं मर्दन करण्याकरता, मारण्याकरता म्हणून प्रत्यक्ष अनादि निर्गुण असलेली ती भवानी देवी, प्रत्यक्ष पार्वती माता प्रगट झाली आणि तिने त्या महिषासुराला मारलं. महिषासुराला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस हा गजासूर आईच्या उदरामध्ये होता आणि तो ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेसच एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये होती की तो चालता चालता असे झाडं झुडपं उपटून टाकून द्यायचा. असा चलता चलता एखादा पर्वतच असा हातामध्ये धरायचा आणि ते समुद्रामध्ये भिरकावून द्यायचा. एखादा पर्वत इथं लावचायचा आणि तिकडं नेऊन टाकून द्यायचा. अशी एवढी अचाट शक्ती. सगळ्या देवलोकाला चिंता वाटायला लागली, बाबा हे जर मोठं झालं, आता जन्मल्याबरोबर जर एवढी शक्ती याच्या अंगामध्ये आहे, हे जर मोठं झालं, ह्याच्या अंगात जर सर्व शक्ती आली तर याचं काय काय होईल, आपल्याला याच्यापासून पुढे चालून भीती निर्माण होईल. आणि म्हणून हे विषवृक्ष मोठा होण्याच्या अगोदरच याला काय करावं, उपटून काढावं. अशा प्रकारे त्या देवलोकांच्या मनामध्ये आलं आणि देवलोकांच्या मनात आल्याच्यानंतर सगळे देवलोक ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, हे गजासूर फार भयंकर दिसायला आहे म्हणले आणि त्याला तुम्ही वरदान द्यायला जाऊ नका. त्यानं कितीही जरी तपश्चर्या केली तरी तुम्ही वरदान देऊ नका. आणि तुम्ही जर वरदान दिलं तर आधीच एवढा मोठा ताकदवाला आहे ते, आणि तुम्ही जर वरदान दिलं तर मग तो सगळ्याला अजय होऊन बसेल. तुम्ही वरदान द्यायला जाऊ नका. ब्रह्मदेवानं सांगितलं असं होऊ शकत नाही. कोणी माझ्याकडे तपश्चर्या करण्याकरता यावा, माझी आराधना त्यानं करावी, हजारो वर्ष त्यानं तपश्चर्या करावी आणि त्याला मी वरदान देऊ नये, हे कसं काय शक्य आहे? त्यानं ज्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ त्याला तर मिळावंच लागेल. हां, आता त्याला पुढे कसं काय करायचं आहे काय नाही त्याचा नंतर पर्याय बघता येईल, पण आजच त्याचं काय निदान काय लावता येईल म्हणून नाही. त्यानं जर तपश्चर्या करीत असेल आणि माझ्या नावाने जर करीत असेल तर मला त्याला वरदान द्यावंच लागतंय. इंद्रादिक सगळ्या देवाला असं सांगितलं, परत रिकाम्या हाताने पाठवून दिलं. आणि इकडे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांनी पाहिलं तो गजासूर तिकडून झाडू उपटीत आलेला आणि पर्वत उपटून फेकून दे आलेला पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं, बुवा हे कोण असत, एवढा मोठा दांडगाच्या दांडगा. आणि त्याला जवळ बोलवलं. हे शुक्राचार्य तर असे बारीक दिसू लागले उगं त्याला, इतका मोठा दांडगाच्या दांडगा, हे उगं बारीक दिसू लागले. आणि या गजासुराने विचारलं, बाबा तू कोण आहेस, एवढा छोटासा कस काय राहिलास? ते शुक्राचार्य म्हणले, अरे मी छोटा नाही म्हणले, मी मोठाच आहे, पण तू माझ्यापेक्षा लई मोठा असं त्याच्यामुळं तुला मी छोटा दिसायला लागलो म्हणले. तू जरा बारीक होय म्हणले, माझ्या लेवलला येईल, म्हणजे मग आपलं काय होईल, दोघाचं बोलणं होईल, बोलायला सोपं जाईल. मग तो गजासूर मोठा होता, ते पुन्हा काय झाला, छोटं रूप धारण केलं त्याला. आणि छोटं रूप धारण केल्याच्यानंतर शुक्राचार्याने त्याला सांगायला सुरुवात केली की बाबा रे, तू महिषासुराचा पुत्र आहेस. महिषासुराला त्या महादेवाच्या पार्वतीनं दुर्गा रूप धारण करून मारून टाकलं. सगळ्या देवलोकांनी कपट कारस्थान करून त्या दुर्गाला, त्या पार्वतीला दुर्गा रूप धारण करायला लावलं. हे सगळ्या देवांचं कटकारस्थान आहे आणि म्हणून या देवांचा बदला घेण्याकरता तू त्या महिषासुराचा पुत्र आहेस. तुझं नाव गजासूर आहे आणि तू पुन्हा तपश्चर्या कर ब्रह्मदेवाच्या नावाने आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मागून घे. पहिल्यांदा तर अमरतेचं वरदान मागून घे. दुसरं वरदान असं माग की मला कोणत्याही रूप धारण करता यावं असं दुसरं वरदान माग. तिसरं वरदान असं माग की मला सैन्य भरपूर असावेत माझ्याकडे असं तिसरं वरदान माग. आणि चौथं वरदान असं माग की तुला हरविणारा कोणी जगामध्ये नसावा. असे अनेक 2-4 तरी कमीत कमी वरदान त्याला मागायला शिकविलं. कोण? शुक्राचार्याने. आणि म्हणले तुझ्यासोबत तुझ्या पाठीराखा म्हणून मी आहेच, काही काळजी करू नको, जा म्हणले तपश्चर्या कर.
आणि तो गजासूर ब्रह्मदेवाच्या नावाने तपश्चर्या करायला लागला. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने त्याला मागितलेले हे सगळेच्या सगळे वरदानं देऊन टाकले. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळेच्या सगळे वरदानं दिले. आणि सगळे वरदानं दिल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं त्याला शेवटी एक सांगितलं, बाबा रे, जो कामावर विजय मिळवणारा आहे, काम ज्याच्यावर कधी चाल करून जातच नाही, अशाच्या हातून तुला मरण प्राप्त होईल. आता असा कोण आहे म्हणलं तर फक्त महादेवच आहे. कामावर विजय मिळवणारा, काम ज्याच्या ताब्यात आहे, असा कोण आहे? फक्त महादेव आहे. म्हणजेच महादेवाच्या हाताने तुला मृत्यू प्राप्त होईल अशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेवाने दिलं. महादेवाशिवाय तुला दुसरा कोणी जगातला मारू शकणार नाही. आणि मग तो वरदान प्राप्त झालेला गजासूर शुक्राचार्यांच्या जवळ आला. शुक्राचार्याला सगळे वरदानं सांगितले, त्यांना असे असे वरदानं मला मिळालेली आहेत. शुक्राचार्यालाही आनंद झाला. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. तर आता पहिलं एक काम करायचं आहे आपल्याला, की काशी क्षेत्रामध्ये काही ब्राह्मण यज्ञ करत आहेत आणि तो महादेवाच्या उद्देशाने करत असलेला यज्ञ आहे. त्या यज्ञाचा आपल्याला विध्वंस करायचा आहे, ब्राह्मणांना संपवायचं आहे. ब्राह्मणच जर शिल्लक नाही राहिले तर यज्ञ कोण करील? आणि यज्ञ जर नाही झाले तर त्या यज्ञात टाकलेली आहुती देवाला कशी काय मिळेल? यज्ञच राहिले नाहीत. आणि मग देवाला जर आहुती मिळणार गेली तर देवाची उपासमार होईल. आणि देव जर उपाशी राहू लागले तर मग ते निर्शक्त होतील, ताकद राहणार नाही त्यांच्यात. आणि अशा प्रकारच्या त्या देवांना हरवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. स्वर्गाचा तू राजा होऊन जाशील. मी हे युक्ती सांगतो म्हणजे तुला, चल आता काशीला. आणि काशीला गेल्याच्या नंतर हा गजासूर वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करायचा. काय बघा, अरण्यामध्ये वाघाचं रूप धारण करायचं. आणि अरण्यामध्ये जे ब्राह्मण संविधान न्यायला आलेले आहेत त्यांना खाऊन टाकायचं. पाण्यामध्ये जर ते ब्राह्मण आले, समजा ते कमंडलू वगैरे भरून नेण्याकरता किंवा स्नान करण्याकरता, तर पाण्यात मगरीचं रूप धारण करायचं. त्यानं मगर होऊन बसायचं आणि पाण्यात आलेल्या बामणाला तिथंच पकडायचं आणि मधी ओढून घेऊन जायचं आणि खाऊन टाकायचं. आणि अशा प्रकारे कोण्याही ठिकाणी जरी गेलं तरी त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करून, कारण वरदानच मिळालं होतं ब्रह्मदेवाकडून की पाहिजे तसं रूप तुला धरता येईल. कधी हत्तीचं रूप धारण करायचा, कधी वाघाचं रूप धारण करायचा. आणि असं करत असताना ते यज्ञ करणारे ब्राह्मण लोक वाघाचं रूप धारण करून त्या ब्राह्मणांच्या अंगावर गेला आणि ब्राह्मणाला आता खाऊन टाकणार. एवढ्यात त्या मूर्तीमधून, त्या पिंडीमधून, शिवलिंगामधून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले. आणि भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने त्या गजासुराला मारून टाकले. अशा प्रकारे थोडक्यात कथा. गजासुराचा अशा प्रकारे निपात केल्याच्या नंतर भगवान शंकरांनी त्या त्रिशूळाला अडकूनच किती दिवस हिंडले म्हणून. आणि नंतर तो गजासूर भगवान शंकराला म्हणायला लागला की हे भगवान शंकर, माझ्यावर आपण कृपा करा आणि माझ्या अंगावरचं हे जे कातडं आहे, हत्तीचं कातडं, गजासूर होता की तो हत्तीचं रूप होतं ते, म्हणजे माझ्या अंगावरचं जे कातडं आहे हे आपण तुमच्या अंगावर नेहमी राहू द्या. भगवान शंकर काय करतात, खाली कमरेला वाघाचं कातडं गुंडाळतात आणि अंगावर हत्तीचं कातडं पांघरतात. आणि ते कोण्या हत्तीचं आहे म्हणलं तर हे गजासूर नावाच्या असुराचं ते कातडं आहे, चर्म आहे. आणि तेच भगवान शंकर आपल्या खांद्यावर, अंगावर पांघरतात. अशा प्रकारे त्याच्या पाठीमागं कथा आहे. गजचर्मधारी स्मशानी राहिला आणि संगे भूत मेळा विराजित, असं वर्णन आहे. तर अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला वरदान दिलं आणि आपल्या कैलासावरच त्याला शिवगणाच्या मध्येच त्याची गणना केली आणि त्याला त्या ठिकाणी कैलासामध्ये स्थान प्राप्त झालं. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी गजासुराची सुंदर कथा सांगण्यात आलेली आहे. आणि त्या गजासुराला ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी जे लिंग आहे
ते कृत्तिवासा नावाचं लिंग आहे. आजही काशीमध्ये जर आपण गेलो तर ते कृत्तिवासा नावाचं लिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिथं समजून घ्या की या ठिकाणी त्या गजासुराला भगवान शंकरानं मारलेलं आहे. ती कथा याच ठिकाणी घडलेली आहे. त्यानंतर विदल आणि उत्पल नावाचे 2 असुर, त्या दोन्हीही असुरांना पार्वती मातेवर ते डोळा ठेवून पार्वती माता आपल्याला प्राप्त व्हावी तिची मनामध्ये कामना धरून ते त्या पार्वती मातेच्या जवळ जायला लागले असता पार्वती माता हातामध्ये ते चेंडू खेळत होती, कंदूक चेंडू खेळत होती आणि ते चेंडूच ते फेकून मारला त्या दोन्ही असुरांना, विदल आणि उत्पल नावाचे. आणि गंमत अशी झाली की त्याच ठिकाणी ते मरण पावले. ते पार्वतीच्या हातातला चेंडू लागला आणि ते दोघे जण मरण पावले. आणि त्या दोघांना ज्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन करण्यात आलं. त्या शिवलिंगाचं नाव आहे कंदुकेश्वर. काशीला जर तुम्ही गेलात तर नुसतं एका विश्वनाथाचं दर्शन करून घरला येऊ नका. तर हे सगळे बघितले तर काशी बघितली, नाही तर काय बघितलं. कंदुकेश्वर नावाच्या शिवलिंगाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचंही दर्शन करून मग आपण घरला यावं अशा प्रकारचे ते. अहो काशीला गेलत्या का? बरं, हे बघितले का ते? हां बरोबर. तिथं लई शिवलिंग आहेत, लई महादेवाची मंदिरं आणि पुन्हा घाटही खूप आहेत, घाटलही आहेत. असो, पुन्हा गेल्यावर बघा आता. तर अशा प्रकारे इथपर्यंत आपण भगवान शंकरांनी कोण्या कोण्या असुरांना समाप्त केलं त्याचं वर्णन ऐकलं. आणि याबरोबरच रुद्रसंहितेतील युद्धखंड नावाचा हा खंड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि उद्यापासून आपल्याला शतरुद्रसंहिता नावाचा जो खंड आहे त्या खंडातल्या कथा आपल्याला ऐकायला मिळतील. आजची कथा आपण या ठिकाणी पूर्ण करूया. ही कथा जे कोणी ऐकतील, दुसऱ्याला सांगतील, वाचतील किंवा वाचलेलं ऐकतील अशा सगळ्या लोकांना यशाची प्राप्ती होईल, कृतार्थता प्राप्त होईल, कल्याण प्राप्त होईल. अशा प्रकारचे अनेक वरदान या ठिकाणी दिलेले आहेत. भुक्ती आणि मुक्ती प्राप्त करून देणारा हा अशा प्रकारचा खंड आहे. भक्तिभावाने अंतःकरण ठेवून याची ही कथा आपण श्रवण करावी. ह्या सगळ्याच कथा श्रवण कराव्यात. निश्चितच माणसाच्या जीवनामध्ये मनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकराची भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण करणाऱ्या ह्या सर्व कथा आहेत. अशा प्रकारे या कथेचं महत्त्व सांगून हा खंड या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. आणि त्याचबरोबर आपली आजची कथासुद्धा आपण पूर्ण करत आहोत. उद्या गोकुळाष्टमी आहे, तर उद्या कथा होणार नाही, तर परवाच्या दिवशी पुढची कथा आपल्याला ऐकायला मिळेल. कुंडली